सर तुमचं नाव काय? चारुदत्त लक्ष्मी कांतराव चौधरी. पेपरचं नाव? पुरोगामी विचाराचे एकमत. सर नांदेड शहरातील विकासातील काय समस्या आहेत आणि याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? नांदेड शहराचा द्रुतगतीच्या 16 नंतर चांगल्या प्रमाणात विकास झालेला आहे. अजूनही बरेचशा काही त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी प्रशासन सहकार्य करतच आहे. पण नागरिकांचं म्हणावं तसं सहकार्य नाही. कारण नांदेडच्या धर्तीवर नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते वगैरे करण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ सायकल ट्रॅक असू द्या, फुटपाथ असू द्या, या संदर्भात लोकांना म्हणजे नॉलेज नसल्या कारणाने लोक आजही त्या सायकल ट्रॅकचा उपयोग करत नाहीत. त्याच्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ होते आणि रस्ते लहान वाटायला लागतात. तर नागरिकांनी कुठल्याही सूचनेचे पालन जर केले चांगल्या प्रकारे तर ते होऊ शकते. उदाहरणार्थ आता ऑटोची सुद्धा मोठ्या प्रमाणात संख्या झालेली आहे. या संख्येवर कुठेतरी अंकुश बसणे फार गरजेचे आहे. नांदेडला जवळपास ऑटोचा टँकर झाला असे म्हणायला काही हरकत नाही. कारण पावला ऑटो झालेली आहे आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्बंध नाही. त्यासाठी शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्याचे प्रदूषण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते. त्याच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कुठेतरी ऑटोची संख्या कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे नांदेडला विमानतळ झालेले आहे आणि ब्रॉडगेजचं रेल्वे असल्यामुळे रेल्वेचे सुद्धा आता ट्रॅक मोठ्या प्रमाणात उपयोगात येत आहे. विमानसेवा असल्यामुळे एखाद्या उद्योगपतीला इथे येण्यासाठी सकाळी जरी आला उद्योगपती तर सायंकाळी तो त्याच्या घरी जाऊ शकतो. ही सोय झालेली आहे. त्याच्यामुळे उद्योगपतींनी इथे येऊन जर उद्योग केले नांदेडला तर मोठ्या प्रमाणात कच्चा मालाची सुद्धा इथे व्यवस्था आहे. म्हणजे उदाहरणार्थ मुदखेडचं पाहिलं तर त्या ठिकाणी फुलाला चांगल्या प्रकारे शेती आहे. फुलाची चांगल्या प्रकारे हे होऊ शकते आणि कॉटनचं चांगलं नांदेडला हे आहे. तर नांदेडच्या कॉटनचा सुद्धा उपयोग चांगल्या प्रकारे उद्योग व्यवसाय होऊ शकतो आणि इतर अजून उद्योग या ठिकाणी येऊ शकतात. जेणेकरून त्याच्यासाठी उद्योगपतींनी किंवा येथील जे प्रशासन आहे किंवा जे कोणी आहे त्यांनी उद्योग आणण्याचा प्रयत्न करावा. नांदेडला शेती सुद्धा चांगल्या प्रकारे केल्या जाते. शेतीवरचे जे उद्योग आहे ते चांगल्या चालल्या जातात. नुकताच नांदेड अवेअरनेसचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये मोठे उद्योगपती सुद्धा आले होते. काहींनी तो उद्योग काढण्याची घोषणा देखील केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने विकास होईल. पण नांदेडकरांनी सर्व उद्योगांना किंवा यांना सहकार्य करणे फार गरजेची बाब आहे. कुठल्याही एखाद्या गोष्टीवर आपण काम करत असताना सर्वांनी एकजूट होऊन त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. त्याच्यामध्ये राजकारण आणू नये. नांदेडमध्ये फार गोष्ट एखादी कोणी चांगलं करत असेल तर सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये राजकारण आणले जाते. तिथे राजकारण न आणता विकासाच्या दृष्टिकोनातून राजकारण कोणीच करू नये. मध्ये राजकीय नेता असू द्या, पत्रकार असू द्या, उद्योगपती असू द्या, कोणी असू द्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातून एकत्रित होणं गरजेचं आहे. आज बारामतीचं उदाहरण जसं घेतलं जाते शरद पवारचं, ज्या ठिकाणी नगर परिषदच आहे, ग्रामपंचायतच आहे, पण त्या ठिकाणी आजही विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. उद्योग मोठे आहे. पण नांदेडला महानगरपालिका असून देखील त्याला उद्योग आहे. शरद पवारने त्या ठिकाणी कधीच राजकारण केलं नाही. त्याच्यामुळे बारामतीचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात घेतलं जातं. तसंच तर विकास करण्यासाठी लोकांनी एकत्रित येणे गरजेचे. एकजूट जर राहिलं तर नांदेडचा विकास झपाट्याने होण्यास वेळ लागणार. थँक्यू सर.